संजय गांधी निराधार समितीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करा या मागणीसाठी संभाजी सेनेचे आंदोलन। गेल्या 7 ते 8 महिन्यापूर्वी संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक झाली। मात्र या बैठकीत पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली नाही। ही प्रलंबित असलेली यादी तात्काळ जाहीर करण्यात यावी या मागणीसाठी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर माने यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसीलदार यांच्या दालनासमोर मंगळवारी दिनांक 23 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले। तहसील प्रशासनाने प्रलंबित असलेली यादी प्रसिद्ध करताच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। निराधार, विधवा, अंध, अपंग, शारीरिक मानसिक आजाराने त्रस्त व निराधार विधवा यांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार योजना व ज्या महिला पुरुषांचे वय 65 वर्ष आहे यांच्यासाठी श्रावणबाळ ही योजना राज्य व केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येते। या योजनेच्या माध्यमातून निराधार योजना समितीने निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा बँकेद्वारे अनुदान देण्यात येते। दरम्यान तालुका समितीच्या वतीने पात्र अपात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी गेल्या 7 ते 8 महिन्यापूर्वी तहसील कार्यालयात बैठक झाली। मात्र 8 महिने लोटले तरी पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी तहसील प्रशासनाकडे प्रसिद्ध केलेली नाही। सदर यादी प्रसिद्ध करावी, अन्यथा संभाजी सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिनांक 16 जुलै रोजी निवेदनाद्वारे दिला होता। मात्र याची दखल घेतलेली नाही, म्हणून संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर माने यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसीलदार यांच्या दालनासमोर मंगळवारी दिनांक 23 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले। तहसील प्रशासनाने प्रलंबित असलेली यादी प्रसिद्ध केल्यानंतर सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनात सेनेचे नेते धर्मराज पवार, जिल्हा संपर्क प्रमुख विलास लंगर, जिल्हा प्रमुख योगेश देशमुख, विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रसाद पवार, संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष आलिम पठाण, जिल्हा सचिव एकनाथ काळे, लातूर कार्याध्यक्ष सुरेश चव्हाण, तालुका उपाध्यक्ष नागनाथ कोपबैने, मदन घोडके, चंद्रकांत माने, बंकटी दत्त, सिद्धेश्वर गरड, सूरज कातळे, इलाही शेख, शिवाजी खटाळ, बंकट पवार, हनुमंत बार्लेकर, किसन गडगळे, किरण मक्तापुरे, केशव कदम, कैलास कांबळे यांच्यासह आदी सहभागी झाले होते। राजमंत्रसाठी सुधाकर फुले, लातूर।